नमस्कार मंडळी, मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी। सध्या चालू आहे श्रावण महिना। श्रावणाच्या प्रत्येक सोमवारी आपण शिवपूजन करत असतो। श्रावणी सोमवारचं व्रत सुद्धा त्या निमित्ताने आपल्याकडून होत असतं। श्रावणामध्ये यंदा 5 सोमवार असून त्यातला चौथा सोमवार 26 ऑगस्ट 2024 ला आलेला आहे। या दिवशी आपल्याला शिवपूजनाबरोबर भगवान श्रीकृष्णांची सुद्धा पूजा करायची आहे, कारण या दिवशी आलेली आहे श्रीकृष्ण जन्माष्टमी। त्यामुळे यंदाचा हा चौथा श्रावणी सोमवार आपल्या सर्वांसाठी अतिशय खास असणार आहे, कारण एकाच दिवशी आपल्याला हरी आणि हर यांची एकत्रित पूजा करता येणार आहे। यावेळेस चौथ्या श्रावणी सोमवारी सर्वार्थ सिद्धी योग, गजकेशरी योग, त्याचबरोबर शशयोग आणि धनयोग अशा योगांचा समावेश झालेला आहे आणि हे सर्व योग अतिशय खास असल्यामुळे या दिवशी केलेली सेवा उपासना कधीही वाया जाणार नाही। या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला चौथ्या श्रावणी सोमवारची संपूर्ण माहिती सांगेल। तुमच्या मनामध्ये जे जे प्रश्न आहेत त्या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळून जातील। व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये लिहा ओम हरिहराय नमः। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते। श्रावणी सोमवारच्या पूजेसाठी सर्व साहित्य जमवून जुळवून घेतलं की आपल्याला पूजेमधून सारखं उठावं लागत नाही आणि आपल्याकडून पूजेमधला नियम सुद्धा मोडला जात नाही। आपली पूजा सुद्धा पटकन होते। त्यानंतर दिवा लावून पूजेला सुरुवात करायची। दिव्यामध्ये तुम्ही तेल टाका, तूप टाका, काही हरकत नाही, पण वात दुहेरी लावा, जेणेकरून पूर्ण पूजा होईपर्यंत तुमची ती वात टिकून राहील किंवा दिवा मोठा असेल तर दिवसभर सुद्धा तुमचा दिवा तेवत राहील। आता दिव्यामध्ये आपण जी दुहेरी वात लावतो तिचा अर्थ काय होतो? एक जीवाचं आणि एक शिवाचं प्रतीक। जीवा शिवाचं प्रतीक म्हणून दुहेरी वात दिव्यामध्ये लावण्याची पद्धत आहे। त्यानंतर दिव्याला हळदी कुंकू लावायचं, फूल वाहायचं, नमस्कार करायचा आणि पुढील पूजेला सुरुवात करायची। मंडळी, आपल्याला श्रीकृष्णांची पूजा सोमवारच्या मध्यरात्री 12 वाजेपासून सुरू करायची आहे। साधारणतः 12:01  12:45 मुहूर्त आहे, तेव्हा तुम्ही जन्मोत्सव साजरा करू शकता। मात्र सकाळी तुम्हाला शिवपूजन करायचं असेल तर तुम्ही बाकी देवी देवतांची जशी साध्या सोप्या पद्धतीने पूजा करतात, जसं की त्यांना स्नान घालणं, फुलं अर्पण करणं, गंध लावणं, धूपदीपांनी ओवाळणं आणि मनापासून नमस्कार करणं, त्याच पद्धतीने तुम्ही सकाळी श्रीकृष्णांना तुळशीपत्र किंवा एखादं फूल वाहून धूपदीपांनी ओवाळून नमस्कार करू शकता। त्यानंतर आपल्याला शिवपूजन करायचं आहे। तर शिवपूजन आपण सकाळी जर करून घेतलं तर दिवसभरामध्ये आपल्याकडे जी काही श्रीकृष्ण जन्माष्टमीची गडबड असणार आहे, आपल्याला भरपूर काही त्या दिवशी करायचं असतं, जसं की नैवेद्य बनवणं असेल, पूजेची तयारी असेल, तर त्यामध्ये आपण आपला वेळ घालवू शकतो। पूजा मांडण्यासाठी इथे मी पांढऱ्या रंगाचं कापड अंथरून घेतलेलं आहे। तुम्ही सुद्धा एखादा पांढऱ्या रंगाचा नवा ब्लाऊज पीस असेल, उपरणं असेल किंवा मग असं कापड तुम्ही घेतलेलं असेल तर ते अंथरून घ्या आणि त्यावर पूजा मांडणी करा। बाकीच्या 3 सोमवारी आपण जसा शिवलिंगावर पाण्याचा त्याचबरोबर दह्या दुधाचा अभिषेक केला, त्याच पद्धतीने इथे मी सुद्धा सर्वप्रथम पाण्याने अभिषेक केला, त्यानंतर दह्याचा अभिषेक केला, पुन्हा पाण्याने शिवलिंग स्वच्छ धुवून घेतलं आणि स्वच्छ कापडाने कोरडं करून त्याच्यावर चंदनाचा गंधसुद्धा लावला। शिवलिंगावर आपण भस्माचा गंध, पांढऱ्या चंदनाचा गंध, अष्टगंधाचा गंध किंवा मग बुक्क्याचा गंधसुद्धा लावू शकतो। बाकी हळदी कुंकू लावू नका, एवढं लक्षात ठेवा। त्यानंतर इथे एका ताटामध्ये एक छोटीशी प्लेट ठेवली आणि त्याच्यामध्ये मी फुलांच्या पाकळ्यावर शिवलिंग स्थापन केलेलं आहे। त्यानंतर पांढरं कापसाचं वस्त्र शिवलिंगावर अर्पण केलं। मागच्या एका व्हिडिओमध्ये कोणीतरी म्हटलं होतं की तुम्ही कापसाच्या वस्त्राला हळदी कुंकू का नाही लावलं, तर तुम्हाला माहिती आहे शिवलिंगावर आपण हळदी कुंकू वाहत नाही, त्यांना पांढऱ्या रंगाच्या वस्तू असतील किंवा पांढरी फुलं असतील तर तीच प्रिय असल्यामुळे जेव्हा आपण शिवपूजा करतो तेव्हा त्या कापसाच्या वस्त्राला अजिबात हळदी कुंकू लावायचं नाही। एकतर तुम्ही अशा पद्धतीने कापसाचं वस्त्र किंवा मग पांढरा जो कच्चा दोरा असतो ना, धागा, तो सुद्धा वस्त्र म्हणून अर्पण करू शकता। त्यानंतर शिवपूजेमध्ये वापरली जाणारी फुलं किंवा ऋतुमानानुसार आपल्याला जी फुलं उपलब्ध होतात ती शिवलिंगावर मनापासून वाहायची आणि जेव्हा आपण पूजेचा एक भाग पूर्ण करत असतो तेव्हा ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय हा मंत्र म्हणायला अजिबात विसरायचं नाही। जेव्हा आपण मुक्याने पूजा करतो तेव्हा आपल्या मनामध्ये असंख्य प्रकारचे वाईट, चांगले किंवा बऱ्याच प्रकारचे विचार असे घोळत असतात। आपण एका वेगळ्याच विश्वात असतो, म्हणजे पूजेकडे लक्ष कमी आणि आपल्या मनामध्ये विचार चालू असतात की मला आता हे करायचं आहे, त्याच्यानंतर ते करायचं आहे किंवा असे बरेच सारे विचार आपल्या मनात घोळवत असतात। त्यापेक्षा मग काय करायचं, पूजा करताना लक्ष एकदम देवाकडे आपलं लागलं पाहिजे, यासाठी देवाचं नामस्मरण आपल्या मुखामध्ये सतत असायला हवं।
त्यानंतर शिवलिंगावर बेलपत्र वाहून घेतली आणि इथे मी तुम्हाला दाखवत आहे ती आहे जव. शिवामूठ म्हणून यावेळेस आपल्याला शिवलिंगावर जव वाहायची आहे. जव हे धान्य गव्हाप्रमाणेच असतं. भरपूर त्याच्यावरचं आवरण काढण्याचा मी प्रयत्न केला की मध्ये गव्हासारखा दाणा आपल्याला दिसेल, पण जव ही गव्हापेक्षा खूप कठीण असते. आणि दुसऱ्या एका क्लिपमध्ये तुम्ही पाहू शकता एक चॉकलेटी रंगाचं धान्य किंवा बिया तुम्हाला माझ्या हातामध्ये दिसत असतील, तर ती आहे जवस, जिला आपल्याकडे अळशी असेही म्हटलं जातं. आणि माझ्या मते तुम्हाला मराठी नावापेक्षा इंग्लिश नाव जास्त माहिती असेल की आपण अळशीला फ्लॅक्स सीड्स असं म्हणतो. वजन कमी करायचं असेल, मासिक धर्म वेळेवर येत नसेल किंवा केसांच्या काही समस्या असतील तर बऱ्याच वेळा आपण अळशीची चटणी बनवून खात असतो. त्यामुळे मग फ्लॅक्स सीड्स आम्ही आमच्या आहारामध्ये समाविष्ट करतो असं बऱ्याच महिला म्हणत असतात, ते याच कारणामुळे. पण ही जी जवस आहे ती आपल्याला शिवलिंगावर वाहायची नसते. आपल्याला शिवलिंगावर गव्हाप्रमाणे दिसणारं धान्य जव वाहायची असते. तर जव आपण पितृकार्यामध्ये वापरतो, जसं की 10वा 13वा यासारखे विधी असतील तर तेव्हासुद्धा जव या धान्याचा समावेश केला जातो. तर जव कशी दिसते तुम्ही व्हिडिओत पाहू शकता. आणि अजून सोप्यात सोप्या भाषेत सांगायचं झालं तर गहू जेव्हा वाळल्यानंतर त्याच्या आवरणामध्येच असतो, गव्हावर एक आवरण तुम्हाला दिसत असेल तर त्या पद्धतीने ही जव दिसते. पण जव या धान्यावरचं तुम्ही आवरण काढायला गेलात तर गव्हाप्रमाणे ते अगदी सहज निघत नाही. आणि तुम्हाला पूजेचं साहित्य जिथे मिळतं ना तर तिथे हे धान्यसुद्धा सहज मिळून जाईल. आणि याच धान्याची शिवामूठ आपल्याला श्रावणाच्या 4थ्या सोमवारी शिवलिंगावर वाहायची असते. तर नेहमीप्रमाणे आपल्या उजव्या हातामध्ये आपल्याला जव हे धान्य घ्यायचं असतं, त्याच्यावर थोडंसं पाणी टाकायचं आणि हाताची मूठ बंद करून घ्यायची, शिवलिंगावरती धरायची आणि आपल्याला मंत्र म्हणायचा आहे, नमः शिवाय शांताय पंचवक्राय शूलिने शृंगीभुंगी महाकाल गणयुक्ताय शंभवे. हा शिवामुठीचा मंत्र आहे. तो आपण प्रत्येक सोमवारी शिवामूठ शिवलिंगावर वाहताना म्हणायचा असतो. तर हा मंत्र म्हणा. त्यानंतर धूपदीपांनी शिवलिंगाला ओवाळून घ्या. उजव्या हातामध्ये दीप आणि डाव्या हातामध्ये घंटी तुम्ही धरू शकता. आणि जेव्हा तुम्ही दीपानी ओवाळत असतात तेव्हाच एका साईडने तुम्ही घंटीसुद्धा वाजवायची आहे, जेणेकरून पूजेमध्ये जे काही छोटे मोठे नियम असतात ते आपण अगदी व्यवस्थितपणे पाळू शकतो. ज्या महिलांना शिवामुठीचा संस्कृत मंत्र म्हणता येणार नाही त्यांनी मराठीमधून शिवशंकरांना सांगायचं, शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ ईश्वरा देवा, सासू सासऱ्यांची दिरा जावांची नंदांची भरताराची नावडती आहे ती आवडती कर्रे देवा. असं म्हणून ते शिवामुठीचं जे काही धान्य आहे जव ते हळूहळू शिवलिंगावर सोडत तुम्हाला पूर्णपणे वाहून द्यायचं आहे. त्यानंतर भगवान शिवशंकरांच्या या शिवलिंगाला तुम्हाला धूपदीपांनी ओवाळायचं आहे, नमस्कार करायचा आहे. आणि ज्यांना अगदीच संस्कृतमधलं काही वाचता येत नाही, म्हणता येत नाही, त्यांनी काय करायचं, ओम हरिहराय नमः या मंत्राचा जप या दिवशी करायचा. किंवा हा मंत्र तुम्ही 11 वेळा 21 वेळा किंवा 108 वेळासुद्धा म्हणू शकता. कारण हा जो काही दिवस आहे श्रावणाचा 4था सोमवार, या दिवशी हरींची पूजा आणि हरांची पूजा एकाच दिवशी करण्याचं भाग्य आपल्याला मिळालेलं आहे, जे आपल्याला फक्त दरवर्षी त्रिपुरारी पौर्णिमेला मिळत असतं. तर आपल्याला ही जी काही संधी मिळालेली आहे ती गमावू नका. आणि ओम हरिहराय नमः हा मंत्र तुम्ही म्हणालात तर तुमच्या मुखातून एक प्रकारे हरींचीसुद्धा सेवा होते आहे आणि हरांचीसुद्धा सेवा होते आहे असा त्याचा अर्थ होतो. श्रावणाच्या प्रत्येक सोमवारी महिला शिवामुठीचं व्रत करतात आणि यामध्ये प्रत्येक सोमवारी वेगवेगळ्या धान्याची शिवामूठसुद्धा शिवलिंगावर वाहिली जाते. तर आपल्याला हे व्रत पूर्ण करायचं असेल किंवा अपूर्ण ठेवायचं नसेल तर मग शिवामुठीची कहाणी वाचणं अनिवार्य आहे. कारण तुम्ही सगळ्या काही गोष्टी या शिवपूजनामध्ये केल्या पण शिवामुठीची कहाणी वाचली नाही, ऐकली नाही तर तुमचं व्रत अपूर्ण राहतं अशी धार्मिक मान्यता आहे. याचं कारण म्हणजे जेव्हा तुम्ही शिवामुठीची ही कहाणी वाचता किंवा कुणी वाचत असेल तर ती ऐकता, तर त्यामुळे काय होतं, या व्रताचं जे काही महात्म्य आहे किंवा व्रताचं जे काही महत्त्व आहे की शिवामुठीचं व्रत आपण का करतो, त्याचं नेमकं कारण काय आहे, त्यातल्या राणीने ते व्रत नेमकं कशासाठी केलं होतं, त्यानंतर तिचं काय भलं झालं, हे सगळं आपल्याला त्या कहाणीमधून समजतं. आणि त्या कहाणीमध्येच त्या शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ ईश्वरा देवा या ओळी दिलेल्या आहेत. त्यामुळे शिवामुठीची कहाणी अवश्य ऐका. या दिवशी तुम्ही अजून काय काय वाचू शकता, पठण करू शकता, तर शिवलीला अमृत या ग्रंथामधला तुम्हाला 11वा अध्याय वाचता येईल किंवा यूट्यूबवर सुद्धा तुम्ही तो ऐकू शकता. त्याचबरोबर तुम्हाला या दिवशी हरिपाठ वाचायचा असेल तर तोही तुम्ही वाचू शकता.
कारण रात्री आपण जन्मोत्सव साजरा करू, पण मग एवढ्या सगळ्या गोष्टी आपल्याला तेवढ्या वेळात करणं जमणार नाही. त्यामुळे मग दिवसभरामध्ये तुम्हाला गीतेचा एखादा अध्याय वाचायचा असेल किंवा हरिपाठ वाचायचा असेल तर त्या गोष्टीसुद्धा तुम्ही करू शकता. सोमवारच्यासुद्धा बऱ्याचशा धार्मिक कहाण्या असतात. त्यामध्ये शेतकऱ्याची कहाणी, श्रावणी सोमवारची कहाणी, फसकीची कहाणी या कहाण्यांनासुद्धा महत्त्व आहे. त्या जर तुम्हाला उपलब्ध झाल्या तर त्यासुद्धा तुम्ही नक्की वाचू शकता. ज्यांना अगदीच काही जमणार नाही त्यांनी ओम हरिहराय नमः किंवा ओम नमः शिवाय, श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्रांचा जप केला तरीसुद्धा चालेल. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे उपवासाबद्दल. आता नेहमीप्रमाणे कसं आपण 3 सोमवार काय केलं, दिवसभर उपवास केला, संध्याकाळी पुन्हा शिवलिंगापाशी नैवेद्य वगैरे ठेवून किंवा पुन्हा थोडीफार पूजा करून आपण आपला उपवास सूर्यास्त झाल्यानंतर सोडला. तर यावेळेस काय आहे, जन्माष्टमीसुद्धा आहे. बऱ्याच महिला, पुरुष जन्माष्टमीचा सुद्धा उपवास करतात आणि श्रावणी सोमवारसुद्धा करतात. तर जोपर्यंत आपण जन्माष्टमीची पूजा रात्री 12 वाजता करत नाही तोपर्यंत आपल्याला जन्माष्टमीचा उपवास सोडता येत नाही. मग श्रावणी सोमवारच्या उपवासाचं काय करायचं, तर जेव्हा जन्माष्टमीची पूजा होते त्यानंतर आपण त्या पूजेमध्ये जो काही नैवेद्य दाखवलेला असतो त्यातलाच एखादा पदार्थ तुम्ही उपवास सोडण्यासाठी खाऊ शकता आणि पाणी पिऊन त्यानंतर तुम्हाला रात्रभर जागरण करायचं असेल, कारण जन्माष्टमीच्या निमित्ताने बरेच जण रात्रभर जागे राहतात, तर तसं तुम्ही करू शकता. किंवा तुम्हाला झोपायचं असेल तर झोपूसुद्धा शकता. आणि काही जण असं विचार करतात की आपण एवढ्या रात्री 12 वाजता कसं काही खायचं, त्यापेक्षा आपण रात्रभर हा उपवास असाच चालू देऊ आणि सकाळी नेहमीप्रमाणे आपली सकाळची अंघोळ किंवा सकाळची पूजा वगैरे झाल्यावर उपवास सोडू. तर तुम्हाला यापैकी म्हणजे हे जे 2 पर्याय मी तुम्हाला सुचवलेले आहेत त्यापैकी तुम्हाला जो योग्य वाटेल त्यानुसार तुम्ही पुढच्या गोष्टी करू शकता. तर तुम्हाला उपवासाबद्दल सुद्धा समजलं असेल. आणि जव हे धान्य वाहण्यामागचं कारण काय आहे, जव हे धान्य राहूचं प्रतीक आहे. आपल्या कुंडलीत राहू दोष राहू नये किंवा भविष्यात आपल्याला तो लागू नये यासाठी सुद्धा जव हे धान्य शिवलिंगावर वाहिलं जातं. त्याचबरोबर आपल्याला काही पितृदोष वगैरे असेल तर तो जावा यासाठी सुद्धा आपण जव हे धान्य शिवलिंगावर वाहू शकतो. तर तुम्हाला शिवामुठीच्या धान्याचं सुद्धा महत्त्व समजलं असेल, उपवासाचं सुद्धा नेमकं काय करायचं, कधी सोडायचा वगैरे ते सुद्धा समजलं असेल. आता नैवेद्यामध्ये तुम्ही काही फळं असतील किंवा खडीसाखरेचा नैवेद्य असेल, दही भाताचा नैवेद्य असेल तर तोही तुम्ही दाखवू शकता. त्याचबरोबर आठवणीने पाण्याचा तांब्या किंवा पाण्याचं भांडंसुद्धा नैवेद्याबरोबर अवश्य ठेवा. बरेच जण नैवेद्य दाखवतात पण पाणी ठेवायला विसरतात, तर ती आठवण करून देत आहे. त्याचबरोबर प्रत्येक श्रावणी सोमवारी तुम्हाला संध्याकाळी प्रदोष काळामध्ये जेव्हा सूर्य मावळतो तेव्हासुद्धा प्रदोष काळ चालू असतो, तर प्रदोष काळामध्ये कापूर आरती अवश्य लावा. या कापूर आरतीने देवालाही ओवाळा आणि तुमच्या संपूर्ण घराच्या कोपऱ्यामध्ये सुद्धा तुम्ही ही कापूर आरती फिरवा. यामुळे घरातली नकारात्मकता निघून जाते. कापूर आरतीने जेव्हा तुम्ही शिवलिंगाला ओवाळत असतात तेव्हा महामृत्युंजय मंत्र ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिम पुष्टिवर्धनम उर्वारुकमिव बंधना मृत्योर्मोक्षी यमामृतात या मंत्रामुळे काय होतं, अकाल मृत्यूचं भय टळतं. आपल्यावर काही अकाल मृत्यूचं संकट येणार असेल, आपल्या घरादारातील एखाद्या व्यक्तीवर येणार असेल तर ते सुद्धा टळतं. एवढं या मंत्राचं महत्त्व आहे. त्यामुळे मंत्र अवश्य म्हणा. ज्यांना म्हणता येत नाही त्यांनी टीव्हीवर मोबाईलवर ते लावा आणि ते मंत्र तुम्ही ऐकले तरी पण तुमच्यावर त्याचा चांगला प्रभाव होतो. तुमच्या मनामध्ये कोणत्याही वाईट विचारांना थारा मिळत नाही. आणि प्रत्येक श्रावणी सोमवारी आपण एक उपाय करत आलो आहोत बघा, शिवामुठीचा. जसं की पूजेमध्ये आपल्याला विड्याच्या पानावर शिवामुठीचं धान्य ठेवायचं असतं. ज्या सोमवारी जे धान्य आहे तेच आपल्याला त्या विड्याच्या पानावर तेल किंवा तूप लावायचं त्या पानावर आणि मग ते धान्य ठेवायचं. आणि संध्याकाळी काय करायचं, ते तेल तूप लावलेलं पान दिव्यावर धरायचं, जेणेकरून ते थोडंसं काळपट होतं. आणि त्या काळ्या भागावर जव हे धान्य आहे या सोमवारी तर ते थोडंसं असं तुम्ही मिक्स केलं की ते सुद्धा काळपट होतं. आणि ते काळपट झालेलं जव हे धान्य तुमच्या मुख्य दारामध्ये जाऊन दाराच्या वरच्या कोपऱ्यापासून खाली उंबरठ्यापर्यंत उतरवायचं दृष्ट काढल्यासारखं. आणि त्यानंतर तुम्हाला ते लांब फेकून द्यायचं आहे. फेकल्यानंतर मागे वळून न बघता घरामध्ये यायचं, हातपाय धुवायचे आणि देवाला नमस्कार करायचा. अशा पद्धतीने हा शिवामुठीच्या धान्याचा उपाय असतो. आपण प्रत्येक सोमवारी हा उपाय करत आलो आहोत. ज्यांनी आपले प्रत्येक सोमवारचे व्हिडिओ पाहिले त्यांनी हा उपाय नक्की केलेला असेल. तर या सोमवारीसुद्धा जव हे धान्य वापरून तो उपाय करायला विसरू नका. पूजा दुसऱ्या दिवशी काढायची. आणि बरेच जण विचारतात तुम्ही जे काही अभिषेकाचं पात्र वर ठेवतात तर ते दिवसभर ठेवायचं का. तुम्हाला तुम्ही जर मोठं भांडं ठेवलेलं असेल की तुम्हाला वाटतं एकदा त्या अभिषेकाच्या पात्रातलं पाणी संपलं की आपण पुन्हा टाकावं, तर तुम्ही ते पुन्हाही भरून ठेवू शकता.
म्हणजे सारखं सारखं एकदा रिकामं झालं की पुन्हा भरत जा, जर तुमचं ते खालचं ताट परात मोठी असेल तर. आणि दुसऱ्या दिवशी ते पाणी तुम्ही झाडाला वगैरे टाकून द्यायचं. पानं फुलंसुद्धा एखाद्या झाडाच्या कुंडीत किंवा अशा ठिकाणी टाका जिथे कोणी ओलांडायला जाणार नाही अशा ठिकाणी. आणि ज्यांचं अगदी ते ताट छोटं असेल की आपण पुन्हा जर अभिषेक पात्र भरलं आणि ते रिकामं होत गेलं तर मग म्हणजे पाणी जास्त ताटातून बाहेर येईल, तर मग पुन्हा ते भरू नका. अभिषेकाचं पात्र साईडला काढून ठेवलं तरीसुद्धा चालेल. तुम्हाला कशी वाटली ही माहिती आणि यातला उपाय मला कमेंट्स करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद. श्रावणी सोमवारच्या आणि जन्माष्टमीच्या अगदी मनापासून शुभेच्छा.